हॅलो ऑल, जो गेम आपण आत्ता बघणार होतो 2021 साली झालेल्या चेस वर्ल्ड कप मधील सेमीफायनल मधला सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मॅग्नस कार्लसन आणि काळ्या बाजूला इयन क्रिस्टोफ डुडा. तर हा गेम एक अतिशय अमेझिंग एंड गेम आहे. या गेम मध्ये काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात मॅग्नसने केली E4, उत्तर आले C5, सिसिलियन डिफेन्स, नाईट F3, D6, बिशप B5 चेक, बिशप D7, bishop takes d7 check, queen takes d7, castle by white, knight f6, queen e2, knight c6, c3, e6, d4, c takes d4, c takes d4, d5, e5, knight e4, knight b2 d2, knight takes d2, bishop takes d2, bishop b4, bishop f4, castle by black, queen d3, bishop e7, a3, rook a2, c8. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पहिल्या 15 चालींनंतर दोन्ही खेळाडूंनी काही मोहरे एक्सचेंज केलेले आहेत आणि जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करण्यावरती भर दिलेला आहे. अजून तरी फार वेगळी किंवा फार कॉम्प्लिकेटेड अशी कुठलीही चाल नाहीये. पुढची चाल होती g3, knight a5, b3, queen c6, bishop d2, queen b6, rook f2 b1, a6, king g2, knight c6, rook e1, queen b5. काळा खेळाडू जो आहे तो क्वीन एक्सचेंजची ऑफर देतोय, पण मॅग्नसची चाल होती क्वीन b1, त्याने क्वीन एक्सचेंज केलेली नाहीये. ज्यानंतर रुक c7, h4, रुक c8. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आता स्टेप बाय स्टेप काळ्या खेळाडूने सी कॉलम वरती कंट्रोल मिळवलेला आहे. दुसरीकडे मॅग्नसने h4 चाल खेळून किंग साइडला काही अटॅक करता येईल का याचा प्रयत्न केलेला आहे. पुढची चाल होती रुक a2, a5, रुक h1, a4. आता आपण बघितलं की मगाशी काळा खेळाडू जो होता तो क्वीन एक्सचेंजची ऑफर करत होता. म्हणजेच जर आता प्यादाने काळं प्यादा मारलं असतं तर काळ्या खेळाडूने क्वीन एक्सचेंज करण्याची शक्यता खूप जास्त होती. म्हणून b4 मॅग्नसने क्वीन काही एक्सचेंज केलेली नाहीये. ज्यानंतर h6, बिशप e3, नाईट a7, बिशप d2, क्वीन e2, रुक e1. तुम्ही बघितलं तर लगेचच रुक e1 चाल खेळून क्वीनवर अटॅक केलेला आहे आणि क्वीन जास्त वेळ आपल्या कॅम्प मध्ये राहणार नाही याची काळजी मॅग्नसने घेतलेली आहे. क्वीन c4, रुक e3, नाईट b5, रुक d3, रुक c6. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आता पूर्ण खेळ जो आहे तो या सी कॉलमवर कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आणि दोन्ही खेळाडू जे आहेत ते सी कॉलम वरती कंट्रोल ठेवून आजूबाजूची जी प्यादी आहेत त्यांच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतायत. पुढची चाल होती रुक b2, बिशप d8, g4, बिशप b6. तुम्ही जर बघितलं तर आता प्यादावरती ट्रिपल अटॅक आहे, पण प्यादाला डबल सपोर्ट देखील आहे. ज्यानंतर पुढची चाल होती बिशप e3, नाईट c3, क्वीन f1, क्वीन b5, क्वीन c2, नाईट e4, रुक टेक्स c6, रुक टेक्स c6, रुक d1. आता रुक d1 चाल खेळून मॅग्नस जो आहे तो क्वीन एक्सचेंजची ऑफर देतोय, पण रुक c4 ही चाल आता डुडाने खेळलेली आहे. आता त्याने क्वीन एक्सचेंज नाकारलेली आहे. पुढची चाल होती नाईट d2. नाईट d2 चाल खेळून तुमच्या लक्षात आलं असेल की हा डबल अटॅक आहे, म्हणून नाईट टेक्स d2, रुक टेक्स d2, क्वीन c6, क्वीन e2, रुक c3. तुमच्या लक्षात आला असेल की एवढ्या सगळ्या चाली तुम्ही जर बघितल्या
तर दोन्ही खेळाडूंनी कुठलंही एक्स्ट्रा सॅक्रिफाईस केलं नाही, काहीतरी फार वेगळी कुठलीही चाल खेळली नाही. दोन्ही खेळाडूंकडे भरपूर मोहरे होते, पण ते स्टेप बाय स्टेप त्यांनी एक्सचेंज केलेले आहेत आणि हळूहळू हा गेम आता एंड गेम मध्ये आलेला आहे, ज्याला थिअरॉटिकल स्ट्रगल म्हणतात, तसा हा गेम झालेला आहे. पुढची चाल होती रूक A2, कारण काळा हत्ती प्यादावर अटॅक करत होता. बिशप D8, आता बिशप दुसऱ्या प्यादावर अटॅक करतोय. G5, H takes G5, H takes G5, क्वीन C4, क्वीन टेक्स C4, D टेक्स C4, ज्यानंतर D5, E टेक्स D5, रुक D2, रुक D3. आता काळं प्यादा पास पाऊंड मध्ये कन्वर्ट होऊ शकतं, म्हणून काळ्या खेळाडूने हत्ती एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. पण रुक टेक्स D3, सी टेक्स D3, ज्यानंतर मॅग्नसने खेळलेली चाल होती F4. काळ्या खेळाडूचा अंदाज बरोबर होता की प्यादा पास पाऊंड मध्ये कन्वर्ट होईल, तसं ते कन्वर्ट झालेलं पण आहे. पण मॅग्नसने F4 चाल खेळून राजा जो आहे तो लगेचच काळ्या प्यादाच्या शेजारी येईल अशी काळजी घेतलेली आहे. ज्यानंतर किंग F8, आता काळा खेळाडू राजा गेम मध्ये आणतोय. किंग F3, किंग E7, बिशप C5 चेक, किंग E6, किंग E3, किंग F5, किंग टेक्स D3 आणि यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती G6. आता तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की काळ्या खेळाडूने F4 घरावरचा प्याद का मारलं नाही, पण चेस इंजिनच्या रेकमेंडेशन नुसार जर ते प्याद मारलं असतं तर पुढे अशा काही चाली असू शकल्या असत्या. G6, F takes G6, E6, G5, E7, बिशप टेक्स E7, बिशप टेक्स E7, G4, किंग D4, G3, बिशप C5, G2, किंग टेक्स D5. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काळ्या खेळाडूने प्यादी जरूर मारली असती, पण तुम्ही जर बघितलं तर त्याचा बिशप आता मारला गेलेला आहे. दुसरीकडे ज्या घरावर काळं प्याद पोहोचू शकतो तो बिशपनी कंट्रोल केलेला आहे, त्यामुळे ते देखील मारलं जाणार हे नक्की आहे. आणि जर राजा सपोर्टसाठी काळ्या प्यादाच्या शेजारी गेला तर पांढरा राजा तुमच्या लक्षात येईल की एकतर या दोनपैकी एका घरावर जाऊ शकतो, मोस्टली काळ्या घरावर जाईल, जेणेकरून हे असं कदाचित व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं, जिथे तुमच्या लक्षात येईल की काळ्या बिशपने काळा स्क्वेअर कंट्रोल केल्यामुळे आता काळा प्लेअर जो आहे तो थोड्याशा अडचणीत सापडलेला आहे. तर हे असं व्हेरिएशन होऊ शकलं असतं, म्हणूनच किंग टेक्स D3 नंतर लगेचच पांढरं प्यादा मारलं नाही, G6 ही चाल खेळली आणि पांढरी प्यादी पुढे येणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे. पुढची चाल होती बिशप E3, बिशप C7, B5, बिशप D8, किंग D4, बिशप B6 चेक. या चेकमुळे आता पांढरा राजा काळं प्यादा मारू शकत नाही, नाहीतर बिशप मारला जाईल, म्हणून किंग D3, बिशप D8, किंग D4, बिशप E7. आता बिशप E7 चाल खेळली, ज्यानंतर बिशप C1. पांढऱ्या खेळाडूला देखील प्यादा वाचवायची गरज होती, म्हणून त्याने बिशप C1 चाल खेळलेली आहे. ज्यानंतर किंग E6, पुन्हा एकदा प्यादाला सपोर्ट दिला. बिशप B2, बिशप D8, किंग C5, बिशप A5, बिशप C1, बिशप C3, B6, D4, किंग C4, किंग D7. आता काळा राजा जो आहे तो तुम्ही बघितलं तर B6 प्यादावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. बिशप E3. आता प्यादाने जो बिशप मारला तर राजा काळा बिशप मारेल, म्हणून बिशप B2, बिशप टेक्स D4, बिशप टेक्स A3. आणि आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर दोन्ही खेळाडूंकडे 4-4 प्यादी आहेत आणि सेम कलर बिशप आहे, म्हणजेच दोन्हीकडे काळ्या घरावरचा बिशप आहे. किंग E3, सॉरी बिशप E3,
बिशप B2, किंग B4, A3 आणि काळं प्यादा आता अतिशय डेंजरस पद्धतीने पुढे आलेला आहे. किंग B3, किंग E6, किंग A2, किंग D5, बिशप B3 सॉरी किंग B3, किंग E4. तुम्ही जर बघितलं तर आता पांढऱ्या बिशपवर अटॅक आहे म्हणून बिशप D2, ज्यानंतर बिशप D4, किंग टेक्स A3, बिशप टेक्स B6, किंग B4, बिशप F2 आणि ही चाल खेळल्यानंतर मॅग्नसने आपली हार मान्य केली. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की दिसायला ही पोझिशन इक्वल मटेरियल दिसतीये, पण झालेलं आहे असं की पांढरा राजा जो आहे त्याला आता कंपल्सरी पुढे जाऊन काळं प्यादा मारावा लागेल, कारण ते पास्ट पॉन मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ते पुढे आलं तर डेंजरस होईल आणि ते करताना त्याचा राजा जो आहे तो प्यादांना सपोर्ट करू शकणार नाही, पण काळा राजा आणि उंट मिळून ती प्यादी मारू शकतात. या परिस्थितीमध्ये बिशप F2 ही अतिशय महत्वाची चाल आहे, कारण काही लोकांना वाटू शकेल की बिशप B4 यानंतर कदाचित काळ्या खेळाडूने तुम्ही बघितलं तर बिशप C3 ही चाल सुद्धा खेळली असती, सॉरी बिशप E3 ही चाल खेळली असती, पण ही मोठी चूक झाली असती, कारण यानंतर पांढऱ्या प्लेयरने शांतपणे बिशप मारला असता. आता कंपल्सरी राजाला सुद्धा बिशप मारावा लागेल, पण यानंतर पांढऱ्या खेळाडूने प्यादा पुढे ढकलला असतं. आणि आता प्रॉब्लेम असा आहे की काळ्या खेळाडूला ही प्यादी मारावीच लागतील, कारण नाही मारली तर ती पुढे पास पॉन मध्ये कन्वर्ट होणार हे नक्की आहे. म्हणजे जर पांढरं प्यादा मारलं तर अजून एक प्यादा पुढे जाईल, ज्यानंतर पुन्हा एकदा कंपल्सरी मारावा लागेल, पण आता पांढरं प्यादा पुढे गेले. आता हे प्यादा रोखणं शक्य नाही. ही पोझिशन आता पांढऱ्या प्लेयरच्या फेवर मध्ये असली असती. म्हणजेच बिशप E3 या चालीमुळे प्रॉब्लेम असा झाला असता की काळा बिशप मारला गेल्यानंतर पांढऱ्या राजाने पांढरा बिशप मारावा लागला असता, पण हे केल्यामुळे तुमच्या लक्षात येईल राजा आता E3 स्क्वेअर वरती आलेला आहे. राजाचा आता काही झालं तरी F5 या स्क्वेअर वरती काहीही कंट्रोल नाहीये, ज्याचा फायदा उचलून पांढरा खेळाडू प्यादा पुढे ढकलू शकतो. तर म्हणूनच बिशप B4 नंतर बिशप E3 ही मूव चुकीची होती. चेस इंजिनच्या रेकमेंडेशन नुसार सुद्धा बिशप F2 हीच मूव आहे, ज्यानंतर पांढरा राजा अगदी काळं प्यादा जरी मारायला गेला तरीही पुन्हा बिशप G3 ही मूव येईल आणि आता मात्र प्यादा मारला जाईल. आता प्रॉब्लेम असा आहे की बिशपने जरी बिशप मारला तरीही राजा तो बिशप मारेल आणि तुमच्या लक्षात येईल की आता F5 घरावरती ढकलण्यासाठी पांढऱ्या खेळाडूकडे प्यादा नाहीये आणि त्याचप्रमाणे F5 घरावरती राजाचा कंट्रोल सुद्धा आहे. म्हणजे अगदी तुमचे व्हेरिएशन तुम्ही चेक करून बघा, इथे काही खेळला तरी काळ्या खेळाडूची परिस्थिती जास्त चांगली आहे आणि ही विनिंग पोझिशन आहे हे तुम्हाला सगळ्यांना लगेचच कळालं असेल. तर एकंदरीतच बिशप F2 ही एक अतिशय योग्य चाल होती आणि ही चाल खेळल्यामुळे मॅग्नसने आपली हार मान्य केली. आणि आय होप की तुम्हाला हे कळलं असेल की बिशप E3 ही मूव का खेळली नाही. तर तुम्ही हे व्हेरिएशन सगळं चेक करून बघा. अजून कुठली चाल तुम्हाला सुचत असेल तर जरूर तुम्ही त्याचा अनालिसिस करून बघा आणि त्याचप्रमाणे चॅनलवरचे व्हिडिओ देखील बघा, शेअर देखील करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.